सांगितलं की आपण स्वामीजींचं चिंतन करणार आहोत. आणि खरोखर म्हणजे आपल्याला आज खरंच म्हणजे भाग्यवान आपण की आज आपल्याला अशी एक व्यक्ती स्वामीजींविषयी बोलायला मिळणार आहे की तिने असा संकल्प केला होता की स्वामींच्या 150व्या जयंतीनिमित्त मी 150 व्याख्यानं देणार स्वामीजींवर. आणि ती 150 व्याख्यानं त्यांची पूर्ण झाले. आणि ते या एका वर्षातच 150 व्याख्यानं एका वर्षापेक्षा कमीच काळ पूर्ण झालं की जर बोलतो तर आता हे 100 पूर्ण झाली 150 व्याख्याने आणि हे 152 व्याख्यान नाही पूर्ण झाली. नागपूर में हमारे काम से नागपूर हो 150 व्याख्यान झालं कामठी नागपूरच्या कामठी श्री शारदा मठामध्ये. ते पूर्ण 150 तिथे त्यांची समाप्ती झाली. छान आमच्याच मठात झालेले. आणि आता 152 आठ आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाही आणि त्या तुम्हालाही सामावून घेणार आहे हे लक्षात ठेवा. आणि स्वामीजींविषयी तुम्हालाही काय वाटतं तेही आम्हाला ऐकायचं आहे. तर आपण आता हा छान 1 तास म्हणजे कधी जाईल ते कळणार नाही. तर आता श्रद्धाताई त्या आता आपल्याला लावलेल्या आहे. त्यांनी मला सांगितलं की जास्त परिचय द्यायचा नाही. तर मी तर असंच त्यांना म्हणते की त्या विवेकानंद केंद्राच्या 10 वर्ष जीवनप्रती म्हणून काम केलं होतं त्यांनी विवेकानंद केंद्राचं. तर आता शारदा मठाच्या आजीवनप्रती आहे. जेव्हा जेव्हा बोलू तेव्हा तेव्हा येतात. आणि खरोखर मूर्तिमंत स्वामीजींविषयीची श्रद्धा एवढंच म्हणजे म्हणावंसं वाटतं. बरोबर. एकशे 150 पूर्ण झाली आहेत. मी सांगितलं मला आठवतच नाही मी कधी बोलले. म्हणजे तो क्षण मला आठवायला हवा खरं म्हणजे की मी कधी म्हटलं मी 150 देते. पण मला आता मी जयश्रीला आणि माझ्या म्हणजे रुचा आणि सगळ्यांना कधीही बोलले म्हणजे कुठला तो क्षण होता जेव्हा मी हे म्हटलं की मला 150 लेक्चर द्यायचे. आणि ते आठवत नाही ह्याचा मला एकदम आनंद झाला कारण हा ठरवून गेलेला संकल्प नव्हता. हे मला लगेच आत्ताच लक्षात आलं म्हणजे 1 तासाभरापूर्वी की खूप प्रयत्न करते मी की मी कधी बोलले कुठल्या वेळेत कुठलं काहीच आठवत नाहीये. दॅट मीन्स ते असं नकळत माझ्या तोंडून निघून गेलं. आणि ते ठाकूरबा स्वामीजींच्या कृपेनेच खरं तर पूर्ण झालं. नाहीतर वर्ष व्हायच्या आत म्हणजे 150 लेक्चर्स होणं हे फार कठीण गोष्ट होती. पण जेव्हा मी आज येऊन यावेळेला मी खूप मध्य काळात कमी आले इकडे आणि आता मी जाऊन बोर्ड मुद्दाम बघितलं की काय लिहिलंय विषय. तर विषय आहे की स्वामीजी सह आलेले अनुभव त्यात 150 बोलले नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे 150 अनुभव नाही द्यायचे मला. 9 वर्ष झाली मला इथे येऊन. 2004 पासून मी शारदा मठात इथे यायला लागले आणि हे तेव्हापासूनचे अनुभव आहेत. म्हणजे जर मी एकदम नुसतं हे 150चं घेतलं 1 वर्ष तर माझं जीवन पूर्ण होत नाही. म्हणजे आधीचं विवेकानंद केंद्रातले अनुभव वगैरे हे सगळं मी वगळून टाकते. पण फक्त ज्या क्षणाला मला प्रचंड गरज होती की म्हणजे जीवन नकोसं झालेलं आणि काही कशात अर्थ नाही असं वाटत होतं. स्वामीजींचं फॉलोअर असून असं होतं सगळं तरी तेव्हा योगप्रेरणा माताजी आणि म्हणजे ते सगळं मला वाटतं घडवूनच आणलेलं आहे. हे सगळं घडवलं जातंय कळतंय मला. आणि माताजी म्हणाल्या की तुला श्रद्धा तू एका विषयावर बोल. आणि मला आठवतं पहिला युवक शिबिर आमचं झालं आणि त्या म्हणाल्या विषय घे. पण मला येत नाही लेक्चर द्यायला. मी सांगितलं मी विसरले सगळं. ॲज एन आय कॅनॉट स्पीक आय विल नॉट बी एबल टू स्पीक. त्या म्हणाल्या नाही तू काहीतरी घे. आणि एक सहज म्हणून जोसेफाईन मेकलॉड मी घेतलं. आणि त्यानंतरचा हा जो प्रवास आहे तो सतत स्वामीजींवरच राहिलाय. आणि 9 वर्ष होत आहेत. आणि गेल्या वर्षी मला आठवतं माताजींच्या जयंतीला 4:30 म्हणजे जेव्हा सगळी पुस्तकं संपली आधी मग जेव्हा सुधीर माझ्या मिस्टरांचं निधन झालं तेव्हा मी म्हटलं आता काय करायचं पुढे. म्हणजे असं रिकाम पण काय करायचं हा नेहमी प्रश्न होता. आणि मग दीदी म्हणाल्या की संध्या दीदी मला म्हणाल्या की आता मेरी लुई बर्ग घ्या. आणि मी हो म्हटलं
आता मी जेव्हा संकल्पाचा विचार करते ना तेव्हा ठीक आहे हे टार्गेट 1 वर्षाचं होतं, पण 6 व्हॉल्यूम पण काही सोपं नव्हतं. 6 खंड. मी जेव्हा पहिलं व्हॉल्यूम घेतलं मला एक तर पुस्तक मिळेल ना मुंबईला, ते मेरी कुठे सापडेल ना पुस्तक. मी मुंबईला गेले, रामकृष्ण मठात जाऊन लायब्ररीत तोडून केली कारण मला पुस्तक घ्यायचं होतं आणि मग दिदीने तर मला गिफ्ट केलं सगळे 6 व्हॉल्यूम. आणि मी म्हटलं 6 हे पुस्तक मी वाचायचे आणि बोलायचं खरंच सोपं नव्हतं. तर जे 35 वर्ष त्यांनी जे रिसर्च केलं मेरी व्हीवरनी ते संपवायला आपल्याला सगळ्यांना इकडे 4.5 वर्ष लागली. मग गुरुपौर्णिमेला मागच्या वर्षी जेव्हा संपलं तेव्हा मी परत म्हटलं आता पुढे काय झालं, संपलं, आता पुढचं काय घ्यायचं. आणि अचानक माताजींच्या जयंतीच्या म्हणजे शिबिराच्या आधी दिदी म्हणाल्या की आता तुम्ही माताजी आणि स्वामीजी घ्या. म्हटलं दिदी मी तर काहीच वाचलं नाहीये माताजींचं. हे सगळ्यांना माहिती आहे की आपण गेल्या वर्षी ते घेतलं आणि कधीतरी हे माझ्या तोंडून निघून गेलं की मी 150 लेक्चर्स देईन, पण नुसतंच बोलणं नाही गेलंय. आणि त्याच्यात मला लक्षात आलं की हे माझ्यासाठी नाहीये. मला असं जाणवत होतं मी जिकडे जिकडे जाते आणि मेरी हे 6 खंड जे बघितले आपण न्यू डिस्कवरीजचे आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आता सांगण्यासारखं आहे बरंच. आणि स्वामीजी खरंच कुठे लोकांना माहिती नाही. आणि सुरुवातीला असा विषय होता की जिथे स्वामीजी पोचले नाही तिकडे जाऊन द्यायचं. म्हणजे आम्ही सुरुवात केली 12 जानेवारीला, 11 जानेवारीला मी आणि जयश्री मांडके, तिला पण आपण सगळे ओळखतो, तर माझ्या सगळे जुन्या सहकाऱ्यांनी आधी मला खूप मध्येच सुरुवातीला माझ्याबरोबर येण्यात मदत केली. आणि आम्ही गेलो जव्हार नावाच्या ठिकाणी. ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार म्हणून एक तालुका आहे, तर तिकडे आश्रमशाळा आहे. पण खूप आश्रमशाळा आहेत. तिथे मी 2 वेळा गेले या वर्षभरात आणि आश्रमशाळांमध्ये खूप वेगळा अनुभव आला. ते मी असं हळूहळू घेते. पण लक्षात आलं की नुसतं आश्रमशाळात नाही फक्त, तर कुठल्याच ठिकाणी लोकांना इतकं माहिती नाहीये. स्वामीजी म्हटलं की डिवोटीज वगैरे सोडून द्या, तिथे आश्रम आहे तिथे, पण नाही माहिती लोकांना. आणि मग मला वाटलं 12 जानेवारी 2013 हे स्वामीजींचं पूर्ण वर्ष सगळ्या विश्वामध्ये साजरं होणार आहे, स्वामीजींचा वाढदिवस. तर मी 150 ठिकाणी जाऊन लोकांच्या मनात स्वामीजींविषयी प्रेम निर्माण करायचा प्रयत्न करू शकते, जे आपल्याला सगळ्यांना त्यांच्याविषयी वाटतं, आणि त्या प्रेमाने त्यांनी तो वाढदिवस साजरा करावा. एवढ्याच एका बेसिक उद्देशाने मी जायला सुरुवात केली. खूप मोठं काही नाही की मी खूप ग्रेट नाहीये की मला खूप काही येतं असं पण नाहीये. एवढंच होतं की स्वामीजी आणि त्यांचं जीवन लोकांना कळावं आणि त्यांचं प्रेम वाटावं. मी एवढा बेसिकच उद्देश ठेवलेला. मग कोणी मला एकदा विचारलं की श्रद्धा तू राष्ट्रभक्ती का सांगत नाही, आणि मी 2 मिनिटं अशी बघतच बसले की राष्ट्रभक्ती का सांगत नाही. म्हणजे राष्ट्रभक्ती आणि स्वामीजी वेगळे आहेत का, असं मला वाटलंच नाही की कधी ते त्यांचं जीवन आणि राष्ट्रभक्ती काहीतरी वेगळं आहे. आणि राष्ट्रभक्ती असते किंवा ती एकता असते नाहीतर ती नसते. त्यामुळे माझी राष्ट्रभक्ती कशी सिद्ध करायची याच्याकरता वेगळं स्वामीजींचं काही सांगायचं असं मला वाटलं नाही. तर खूप अनुभव आले. या सगळ्या अनुभवांमध्ये मला माझी सुरुवात इकडनं झाली आहे. आणि मला खरं वाटलं होतं की माझं 151 पण इकडे होईल, पण काल माझ्या ऑफिसने अचानक लेक्चर ठेवलं आणि ते तिकडे झालं. पण या मठामध्ये मला जे मिळालं तिथून सुरुवात झाली, त्याचं सगळं श्रेय मी या जागेला देते, ह्या इथल्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला देते. कारण तुम्ही माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स जागा केला की हो मी बोलू शकते, नाहीतर इथे बसून बोलायची तर मला हिंमतच नाहीये. पण इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू ते झालेलं आहे, तुमच्या सगळ्यांमुळे. तुम्ही इतकं प्रेम मला दिलं इतक्या वर्षामध्ये. जव्हारला मी जेव्हा गेले तेव्हा पहिलं जे लेक्चर झालं, 2 लेक्चर झाली आणि 12 जानेवारीला आम्ही मोखाडा म्हणून इतकी खूप इंटिरियरमध्ये एक गाव आहे तिकडे आम्ही होतो. आणि लागोपाठ एकाच कॉलेजमध्ये 2 लेक्चर होती, ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज. आणि ज्या संयोजन काय म्हणतात त्याला, नाही कम्पेअर जे करतात सूत्रसंचालन, त्या टीचर प्रोफेसर एकच होत्या सेम दोन्ही याला. तर 2 लेक्चर झाल्यावर त्या मला येऊन म्हणाल्या आज सकाळी माझी मुलगी शाळेत जायला निघाली आणि तिला काल रात्री तिने मला सांगितलं की मला भाषण द्यायचंय स्वामीजींविषयी, मला काहीतरी सांग. तर मला काहीच येत नव्हतं, मला काही माहिती नव्हतं. पण आता हे 2 लेक्चर्स ऐकल्यावर माझ्याकडे आज मला हिंमत होते तिला जाऊन सांगायची. कारण मला लाज वाटत होती की मी माझ्या 4थी 5वीतल्या मुलीला सांगू शकत नव्हते स्वामीजींविषयी, पण आता मला बरीच माहिती झाली आहे. तर मला बरं वाटलं थोडं की काहीतरी उपयोग झाला आपल्या लेक्चरचा म्हणून. मग आम्ही एका कॉलेजमध्ये आलो, तिथे ऑलरेडी 3 लेक्चर झाले होते आणि शेवटचं लेक्चर सिनियर कॉलेज करता त्यांनी ठेवलं होतं, 3 वाजता होतं दुपारी. तर ते सर मला म्हणाले की
ताई ही मुलं ना घरी जाऊन परत येणार आहेत. आणि जव्हार असा एरिया आहे, खूप लांब लांब मुलं चालत जातात, म्हणजे 10-10 किलोमीटर वगैरे. तर ती मुलं 4-5 किलोमीटर जाऊन परत आली आणि मी वर्गात गेले आणि एकदम जरा असं मला थोडंसं हे झालं की अर्ध्यापेक्षा जास्ती मुलं मुस्लिम होती. म्हणजे मुली होत्या, बुरखा घालून बसल्या होत्या आणि मुलं पण होती. आणि थोडंसं होतं की अरे काय आपण स्वामीजी सांगणार आहे, आणि एवढा मोठा मुस्लिम क्राऊड बघितल्यावर थोडंसं दडपण येतं. जसं मी म्हटलं की मला किती काय मी सांगते हे मलाच कधी कधी माहिती नसतं. पण आणखी एक गोष्ट झाली, मी ज्यांच्या घरी ज्यांनी सगळा कार्यक्रम आयोजित केला होता मोकळे सरांनी, त्यांची पत्नी मला म्हणाली की ताई तुमचे रोज लेक्चर्स होत आहेत 2 दिवस, मी बँकेत नोकरी करते, मला तर समज नाही, आज मी तुमच्या लेक्चरकडनं कन्सेशन घेऊन येणार. म्हटलं या तुम्ही. तर त्या आल्या. त्यांच्याबरोबर एक स्त्री होती, त्यांची मैत्रीण, त्या म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये. त्यांचं नाव होतं शमा पठाण. तर अजून मी अशी जरा हे झाले. आणि मग जे मी म्हटलं स्वामीजी आता तुम्हीच काय जे काय मला सुचेल असं मी म्हणून सुरुवात केली. आणि मी बघितलं की मला दिसत होतं कोणीतरी डोळे पुसतंय किंवा काय असं मला दिसत होतं त्या लेक्चरमध्ये. आणि लेक्चर झालं. मी माझ्या 150 लेक्चर्समध्ये फक्त एक मी सांगते 10 लेक्चर्स असे असतील की जिथे मी मेडिटेशन घेतलं नाही, पण 140 ठिकाणी ऑलमोस्ट, कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, नाहीतर लहान मुलांचं स्कूल असो, व्याख्यान झालं की मी फक्त विचारायची मुलांना की मी काहीतरी घेणार आहे, तुमची सगळ्यांची तयारी आहे का. आणि मग ते हो म्हणाले की मी एक मेडिटेशन 15 मिनिटाचं घ्यायची ध्यान. आणि ध्यान झाल्यानंतर संपायचे लेक्चर. तर ते ध्यान वगैरे झालं होतं आणि मी बाहेर आले आणि त्या बाईंना पोचवायला आले मी, मोकळे मॅडम आणि त्यांच्या मैत्रिणीला. आणि असं त्यांचा मी फक्त हात हातात घेतला आणि त्यांनी माझ्या इथे डोकं ठेवलं आणि त्या शांत पठाण त्यांनी, आणि त्या जोर जोरात रडायला लागल्या. म्हणजे अगदी हमसून आणि मला काही सुचेना, सगळं माझं अक्षरशः साडीचा पदर ओढा झाला पूर्ण. आणि मी तशीच उभी राहिले, त्यांना असं जवळ घेतलं आणि त्या रडल्या, खूप रडल्या. मला कळेल ऍक्च्युली काय झालं. मग त्यांना मी काहीच बोलले नाही. आणि जयश्री, मी, ते सर, आम्ही सगळेच उभे होतो. मग त्या म्हणाल्या तुम्ही जेव्हा सांगत होता स्वामीजींचे वडील गेले आणि किती कठीण परिस्थिती आली, आणि माझं आईवडील लहानपणीच गेले आणि आमच्या आजींनी आम्हाला वाढवलंय, आणि आज ते मी कधीच रडले नाही. आज सगळं मला तुम्ही सांगताना मला सगळं आठवायला लागलं आणि मला रडू आवडेला. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कधी या आणि आमच्या आश्रमात या. म्हणजे मी 150 ठिकाणी गेले, तिकडे सगळीकडे पुण्याचा शारदा मठ सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही आमच्या इकडे या, सगळ्या दीदींना भेटा, केव्हाही तुम्ही येऊ शकता. तो पहिला अनुभव. आणि नागपूरहून मी निघाले कामठीहून 150 लेक्चर आटपून, आणि कोणी मला सोडायला आले होत्या एअरपोर्टवर, आणि तिथे पण असंच झालं. कोणी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून जोरजोरात रडते. आणि या वर्षभरात सांगते तुम्हाला, मला भीती वाटायला लागलेली की हे काय होतंय, की कळायचंच नाही की कुठल्या लेक्चरमध्ये कोण म्हणजे का रडतंय किंवा काय होतंय. स्वामीजी कुठला त्यांचा कुठला एक बंद कप्पा उघडतायत मला समजायचं नाही, कारण प्रत्येक वेळेला काही गोष्ट सारखी नसायची, प्रत्येक वेळेला सांगणं सारखं नसायचं. आणि मी आमची एक रुचा आहे, ती सायकोलॉजीचा आता तिने कोर्स केला, तर तिला मी म्हटलं रुचा हे सगळं काय होतंय. तर आम्ही शेवटी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की स्वामीजी कुठे ना कुठेतरी ते हिलिंग करतायत. किती आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो, आपण पुस्तक वाचतो किंवा आपण इथे येतो म्हणून ते हिलिंग होत राहतो. त्याला कितीतरी दुःख आपल्या प्रत्येकाला असतं. पण या 150 व्याख्यानांमध्ये मी खूप अनोळखी ठिकाणी राहिले, अनोळखी घरांमध्ये राहिले, अनोळखी स्त्रियांशी माझी भेट झाली. आणि विश्वास बसणार नाही, त्या अशा माझ्यासमोर आपलं दुःख व्यक्त करायच्या आणि त्या मला सगळं सांगायच्या की मला वाटलं हे पण एक कामच आहे मला निघून दिलेलं. आणि सो समवेअर द हिलिंग वॉज हॅपनिंग. आणि त्याकरता मी खरंच आभार मानते स्वामीजींचे, कारण यात माझं काहीच नाहीये, मी मला वगळूनच टाकलंय. हे सगळं स्वामीजींचे लेक्चर्स आहेत. इथे शब्दाभ्यास नावाला खरं काहीही अर्थ नाहीये. त्यांची व्याख्यानं त्यांच्या जन्मशताब्दी करतात, त्यांनी करून आणले. जवाहरला 11 लेक्चर्स झाले, जवाहरची झाली आणि नाशिकला काही लेक्चर्स झाले. आणि आम्ही नाशिकला एका साखर कारखान्यात होतं लेक्चर, आणि मी येताना वडीचं दर्शन घेतलं. आणि येताना आल्यानंतर सगळे ऑफिसमध्ये जिकडे तिकडे प्रत्येक जण मला विचारायचं किती लेक्चर झाले. तर फेब्रुवारी शेवट आला तरी फक्त 11 झालेले होते. आणि प्रत्येक जण हिशोब करायचा महिन्यांचा, आणि मग ते म्हणायचे ऍव्हरेज श्रद्धा तुला इतकी करायला पाहिजे रोज, तर तुझे 150 पूर्ण होणार 12 जानेवारीपर्यंत.
मला तर मी हे म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करत असं मला प्रत्येक जण माझं ऑफिस तर स्टॉक मार्केट सगळे असे बोटावरती पैसे मोजतात तसं आकडे त्याला हे असतात तर ते ऍव्हरेजेस काढून सांगायचे मला ऍव्हरेज शब्द यू हॅव टू डू सो मच ते रोज ऑफिसमध्ये गेले तर कितना होतं 11 असायचं 2 महिने झाले 3 मार्च वगैरे म्हणजे परीक्षांचा सीझन एप्रिल सुद्धा तोच हे तर कुठे जाणार आणखी लेक्चर द्यायला कॉलेज आणि शाळाच ना तर एप्रिल पर्यंत सुद्धा असं 11 वगैरे आकडा होता आणि सगळ्यांना टेन्शन आलं श्रद्धा हाऊ इट्स गोइंग टू हॅपन मी म्हणजे खूप प्रयत्न करायचे की नाही मी घ्यायचं नाही टेन्शन आता म्हणून पण खरोखर स्वामीजींनी करून घेतलंय तुम्हाला सांगते मे मध्ये आम्ही थोडेसे पुण्याला आमचे लेक्चर झाले रामकृष्ण मठात आणि ज्या रुचिताताई सोबत आपल्याकडे डान्स क्लासला येतात त्यांचा फुल ग्रुप मुलींचा आणि त्या स्वतः बसायच्या असे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात लेक्चर झाले तरी पण जून एंड पर्यंत नॉट इव्हन इट वॉज ट्रेंडिंग सो हार्डली किती मध्ये राहिले सगळे माझे लोक आजूबाजूला सगळ्यांना खूप असं वाटतं आणि मग मला आठवतं जुलैमध्ये 5 तारखेला इकडे रोटरी क्लबमध्ये होतं पुण्या क्लबच्या आणि जुलैमध्ये पुण्यातच 20 लेक्चर्स ऑलमोस्ट झाले आपले आणि शारदा मठात इथे आपल्या मठात झाले आणि युवती शिबिर आलं त्याच्यामध्ये ते 3 दिवस लेक्चर नव्हतं पण शिबिर कंडक्ट झालं पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही अनुभव असे आहेत ना की जे खरोखर मला आयुष्यभर लक्षात राहतील मी या पूर्ण प्रवासामध्ये फक्त महाराष्ट्र नाही तर ओरिसा आणि मध्य प्रदेश हे 2 स्टेट्स पण केले आणि महाराष्ट्रातले बरेच भाग जे मी खरं पाहिलं नव्हतं म्हणजे स्वामीजींनी मला ऍक्च्युली भारत आपला देश काय आहे हे पाहण्याची खूप मोठी संधी दिली आणि मला खूप आश्चर्य वाटतं माझं एक आवडतं वाक्य मी तयार केलेलं की अननोन बिकमिंग नोन अँड देन माय व्हेरी ओन मी जायची मला माहिती नाही मला घ्यायला कोण येणार आहे स्टेशनवर कोण येणार आहे किंवा मी कोणाच्या घरी जाणार आहे कोण माझ्याकरता कुठली लेक्चर्स ठरवले मी कधी विचारायचे नाही सगळ्यांना आश्चर्य वाटायचं तू चालली आहेस पण तू कुठे बोलणार आहेस किती लेक्चर आहे मला माहिती नाही कोणीतरी ठरवलंय आणि मी चालली आहे आणि मी कोणाच्या घरी दुपारी जेवणार आहे रात्रीचं जेवणार आहे कोणाच्या घरी राहणार आहे मला काहीही माहित नसायचं सगळी अनोळखी घरं पण निघताना कुठलंही घर मला अनोळखी राहिलं नाही आणि आज 1 वर्षानंतर मला मी मोबाईल घेऊन बसले होते की 150 कम्प्लीट झाले आणि सगळ्यांना मला सांगायचंय की हे झालंय आणि तुमच्यामुळे झालंय तर इतकी नावं झाली की विचारता सोय नाही तर नागपूर असे एक भाग मी घेते किती मी महाराष्ट्रामध्ये नागपूरला 4 वेळा गेले अकोला अमरावती बारामती प्रत्येक ठिकाणी एकदा गेल्यावर मी पुन्हा गेली असं झालंय सोलापूर नंतर चिपळूण कराड नंतर चिपळूणच्या जवळचे सावर्डे वगैरे गाव असं खूप वेगळे वेगळे प्रांत बघितले भुवनेश्वर आणि ओरिसा तर माझ्या मनात इतकं बसलंय एक तर तिकडची गरिबी तिकडचे लोक तिकडचा सगळ्यांचा भाव बघितला आणि मला वाटलं केंद्रातली 10 वर्ष सोडून द्या आपण काय काम करतो ते पण सोडून द्या पण अजून 1 महिना मला माझ्या आयुष्यात देता आला तर भुवनेश्वर म्हणजे ओडिसा करता देणं मला फार भाग वाटतं की मी केलं पाहिजे काहीतरी त्या लोकांसाठी ते मी ठरवलंय तुम्हाला कधी होईल पण नागपूरचा अनुभव सांगते जिथे आमचं लेक्चर्स पूर्ण झाले नागपूरकरांनी तर अगदी मनावर घेतलेलं की श्रद्धाताईंचे सगळे लेक्चर त्यांना शक्य असतं तर त्यांनी सगळे तिकडेच केले असते डिसिशन पण जानेवारीचा एक अनुभव सांगते जसं मी सांगितलं 11 झाले होते आणि मग माझ्या जानेवारीमध्ये आमचं मुंबई मॅरेथॉन असतं ज्याची मी आमच्या ऑफिसची इन्चार्ज असते आणि मला खूप काम असतं आणि मॅरेथॉन नंतर आमच्या ऑफिसची पिकनिक म्हणजे त्याचं पण मीच काम सगळं बघते इन्चार्ज असते आम्ही अलिबागला पिकनिकला गेलो पण नाशिकला मी जेव्हा लेक्चरला गेले साखर कारखान्यातली 3 पॉलिटेक्निक होतं कॉलेज होतं आणि शाळा होती सिनियर कॉलेज आणि शाळा ती 3 लेक्चर्स मध्ये त्यांनी मला फक्त 10 मिनिटाची गॅप दिली दाखोपाठ 3 लेक्चर्स होते आणि कुठेच माहीत चालणार आणि एका शाळेतल्या लेक्चरला जवळजवळ 850 ते 900 मुलं ग्राउंडवर बसली होती आणि मला वाटत होतं की माझा आवाज पोचला पाहिजे म्हणून मी अगदी तो प्रयत्नपूर्वक आवाज स्वामीजी पोचलेच पाहिजे ना नाहीतर माझ्या उभारण्याला काही अर्थच नव्हता तिकडे तर ते झालं आणि माझा घसा पूर्ण बसला म्हणजे आमची अख्खी पिकनिक मी ठरवलेलं माझं आवडतं तू जिंदा आहे मी यावेळेला एक्सपेरिमेंट करेन माझ्या ऑफिसला शिकवीन गाणं तर मला बोलताच येत नव्हतं पूर्ण शिबिरात पिकनिकला शेवटी थोडासा माझा घसा मोकळा झाला आणि सकाळी आम्ही फिरायला निघालो मी आणि माझी मैत्रीण अलिबागला होतो एका हॉटेलमध्ये होतो एक 5 स्टार हॉटेलमध्ये आमची ट्रिप गेलेली आम्ही बाहेर पडलो तर येताना बघितलं एक शाळा उघडत होती जस्ट ओपन होत होती छोटीशी शाळा जिल्हा परिषदेची
तर मी तिला म्हटलं संगीता जरा आत जाऊया का आपण. मी आत गेले आणि त्यांना म्हटलं मला लेक्चर द्यायचंय. तर काय कशावरती वगैरे म्हटलं नाही मला असं पुढचं असं वर्ष आहे आणि मला स्वामीजींच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तर त्यामुळे आमच्या इकडे 1ली ते 7वीची मुलं आहेत आणि 150 मुलं असतील. म्हटलं 150 तर खूप झाली ना, प्रॉब्लेम काय आहे. तर तुम्हाला काही नेता म्हणाल्या नाही, आज शनिवार आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत जेवण दिलं जातं मुलांना. तर त्यामुळे आम्ही शाळा 9, 9:30 ते 10:30 जेवण असतं. तर ठीक आहे तुम्ही या आणि आपण तुमचं लेक्चर आधी घेऊ, मग जेवण आम्ही नंतर देऊ. मी बरं ऑफिसमध्ये गेले, तिला म्हटलं कोणालाही सांगू नको नाहीतर सगळीजण तिकडे येतील. आणि मी गेले चुपचाप आणि ते पहिलंच लेक्चर की जसं साडी नेसले नाहीये वगैरे आणि वेगळ्याच ड्रेसमध्ये मी गेले आणि मी त्या मुलांना लेक्चर दिलं. लकीली त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रमुख ज्या असतात त्या तिकडे आल्या होत्या जस्ट चेकिंगसाठी. तर त्या पण बसल्या लेक्चरला आणि लेक्चर झाल्यावर त्या म्हणाल्या श्रद्धाताई तुम्हाला मी सगळ्या शाळा देते, आमच्या अलिबाग जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा मी तुम्हाला देते. तर मी म्हटलं की मला तर खूप आनंद झाला का लोक टेन्शन घेत आहे लेक्चर तर म्हणजे काहीच नाही. त्याच्यामध्ये उद्या तुम्ही येऊ शकाल का, म्हणजे हा रविवार होता आणि सोमवारी पुन्हा अलिबागला आणि आम्ही रात्री सगळे परत जाणार होतो. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि तर दुसऱ्या कल्पना करा रात्री आम्ही परत आलो मुंबईला आणि सोमवारी मी परत बोटीने अलिबागला गेले आणि तिकडे सगळ्या सेकंडरी स्कूलच्या मुलींचं 5वी ते 8वीच्या मुलींसाठी वर्कशॉप होतं आणि सगळ्या टीचर्स म्हणजे 100 टीचर्स होत्या आणि ते लेक्चर झालं. पण मला वाटतं की होतं ते चांगल्यासाठी. अलिबागच्या सगळ्या शाळा मिळाल्या असत्या तर मी बाकी खूप ठिकाणी गेले नसते. म्हणजे जिकडे गरज आहे ना तिकडे तेवढं स्वामीजींनी मला सगळीकडे फिरवलं असं झालं. आणि मग मी अलिबागहून परत आले आणि तो एक किस्सा झाला आमच्या ऑफिसमध्ये की श्रद्धा मॅम अशा जाऊन लेक्चर दिलं वगैरे. पण मग नागपूरला जेव्हा मी पहिल्यांदा गेले या सगळ्या प्रवासात मला तुम्हाला एक सांगायचं की जेव्हा मी सांगते की दुःख सोसण्याचं कौतुक नाहीये पण असं आयुष्यातल्या घटना असतात ना काही, तसं अमरावती आणि नागपूर हे 2 ठिकाणं अशी आहेत की जिथे मी गेले की मला फक्त कडूच आठवण येत माझ्याकरता. आणि अमरावतीला तर काहीच नाही. म्हणजे परवा मी आपल्या अजय महाराजांशी मी बोलत होते, ते अमरावतीचे. त्यांना म्हटलं मी अमरावतीला जाऊन आले आणि स्वामीजींनी माझं पण हिलिंग केलंय 150 व्याख्यानांमध्ये की मी त्या जागेला पण माफ केलंय आणि आता माझ्या मनामध्ये फक्त छानच आठवणी आहेत कारण मी लेक्चर्स देऊन आले. तर ते वाईट सगळं निघून गेलं आणि किती सुंदर हा प्रोसेस झाला 1 वर्षाचा की मी नागपूरला गेले आणि मी लिहिलं बसून रिक्षामध्ये की फेसबुकवरती मी लिहिलं की मी अशा ठिकाणी आले जिथे फार कमी चांगल्या आठवणी आहेत कारण मी 2 वर्ष सांदीपनी शाळेमध्ये शिकवलं आणि फक्त मुलांबरोबर घालवलेला काळ मला आनंदाचा आहे. अन्यथा मला फक्त हॉस्पिटल आणि इतरच गोष्टी आठवतात नागपूर म्हटलं की. पण आय एम कमिंग आफ्टर लॉंग टाइम आणि आय होप मला म्हणजे मी ठीक असेल. आणि मी कामठीला गेले आणि व्हॉट हिलिंग. नागपूरचं तर इतकं सुंदर की शेवटचं लेक्चर मी नंतर घेते. मला तो म्हणजे मी अगदी खूप उत्सुक आहे सांगायला तुम्हाला माझा 150 लेक्चरचा. पण नागपूरला 4 वेळा मी गेले आणि इतके कॉलेजेस, इतक्या शाळा आणि अमोप्रणा माताजी तिकडच्या आपल्या कामठीच्या मठाच्या ज्या सेक्रेटरी माताजी आहेत इकडे खूप भक्त त्यांना ओळखत असतील आणि दिदी इथे पण आम्हाला भेटल्या होत्या पूर्वी. इथे खूपच छान आमची म्हणजे ओळख झाली. तर त्यांनी खूप लेक्चर्स ठरवलेले हा. आणि मी जेव्हा मला कळलं मी गेल्यावर तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका दिवशी 3 लेक्चर्स होते. तर मी म्हटलं मी आणि इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे मला एवढी भीती वाटली. मी सांगते की आय नेव्हर एक्सपेक्टेड टू गो टू इंजिनिअरिंग कॉलेज आणि सांगायचं स्वामीजींचं. तर यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज गेलो आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3rd आणि 4th इयरचे मुलं आणि 400-500च्या वर तो हॉल पॅक होता आणि मला प्रोफेसरनी पहिल्या पायरीपासून सुरुवात केली सांगायला आमची मुलं कशी ऐकत नाही, आजकालची मुलं कॉलेजची मुलं कशी हे सगळं त्यांनी मला सांगायला सुरुवात. स्वामीजी कसं ऐकणार ते यांचंच ऐकत नाही. मी अगदी शांत बसलेले आणि मी इतकी खरंच टेन्शनमध्ये होते की. आणि मग आम्ही आत गेलो आणि माझी ते काय इंजिनिअरिंग 2 वेळा मेल पाठवून आमची रेखा पांडे म्हणून विवेकानंद केंद्राचंही काम करायचे आधी आणि शारदा मठात पण आता डिवोटी आहेत सगळे आपले. ती मला सारखी म्हणायची श्रद्धाताई तुझा जरा आणखी मोठा बायोडेटा दे. आणखी मोठा बायोडेटा काय देणार? जयपूर फूडचं काम करते, NGOचं काम करते,
इनफ म्हणजे नाही तू आणखी काहीतरी दे. तर मी लिहिलं की मी सांदीपणी शिकवत होते, कारण नागपूरला होते आणि सांदीपणी शिकवत होते. मला वाटलं फार ग्रेट गोष्ट आहे. मी 5वीला शिकवायची. तिकडे ती कॉलेजमध्ये इंट्रोडक्शन द्यायला लागली ना, त्यांच्या प्रत्येक इंट्रोडक्शनला जे कोणी इंट्रोड्यूस करत होते प्रोफेसर, ते मुलांनी लुटिंग सुरू केलं, म्हणजे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आता इलेक्ट्रॉनिक्सच्या 4th इयर इंजिनिअरिंगच्या मुलांना मी 5वीच्या वर्गाला सांगितलं की कशी शिकवायची. काय कौतुक ना. मला हसवायला लागलं की, आणि मला खरंच टेन्शन पण आलं की आता काय होणार आहे. अनुभव अगदी खरोखर सांगण्यासारखं आहे. आणि माझ्याबरोबर शीला जोग म्हणून एक आमच्या तिकडे आपल्या डिवोटी आहेत, अकाउंट जनरल एजी आहेत त्या. आणि दरवेळेला त्या मला एअरपोर्टला सोडायला यायचं, घ्यायचं, असं सगळीकडे खूप छान सगळ्यांनी व्यवस्था केली. त्या होत्या माझ्याबरोबर. तर मी म्हटलं मी सांगते तुम्ही UPSC झाला आहेत वगैरे, यू आर समबडी मोर लर्नेड दॅन मी. तर काय म्हणजे मला असं वाटतं काय करायचं. मग मी उठले आणि मी त्या मुलांना म्हटलं, मुलंच माझ्यासाठी, आणि मी त्यांना अक्षरशः लेक्चरमध्ये चिल्ड्रन असं म्हटलं, आय थिंक युअर चिल्ड्रन फॉर मी, असंच त्यांना म्हटलं मी. आणि मी त्यांना म्हटलं की हे ठीक आहे, म्हणजे तुम्ही खूप टाळ्या वाजवताय माझ्या प्रत्येक म्हणजे ही ओळख एका वाक्याला, पण आय एक्सपेक्ट यू टू क्लॅप वेन ऍक्च्युली यू विल नीड टू बी क्लॅप, म्हणजे त्यांना क्लॅपिंग इज नीडेड. मला बघायचं की तुम्ही करता का. आणि मग मी जे काय सुरू केलं असेल, मला माहिती तेव्हा मी असं रेकॉर्डिंग वगैरे काही करत नव्हते. तर 1 तास झाला. मग मी त्यांना म्हटलं की मी थांबू का आता. तर ते म्हणाले नाही, कंटिन्यू करा. म्हणून मुलांनी मला सांगितलं की तुम्ही कंटिन्यू करा. हे एकमेव लेक्चर 150 मधलं जे 1 तास 45 मिनिटं झालं. आणि जेव्हा मी थांबले तेव्हा मी पण त्यांच्याकडे बघत होते आणि ते पण माझ्याकडे बघत होते, आणि सगळे आम्ही शांत होतो. आणि मग मी हसले आणि मी त्यांना म्हटलं नाव आय थिंक यू नीडेड अ क्लास. मग त्या सगळ्यांना म्हणजे इतका चांगला अनुभव होता. आणि मग ते कॉलेजनी मला सांगितलं की ऑफकोर्स त्यांना माहिती होतं मी मुंबईत येते, की आमच्या प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही याल का म्हणून. तर हे सगळं माझं काहीच नाही. मी सांगते मला इतकी भीती प्रचंड वाटते. इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं की दडपून जाते मी. पण मी जेव्हा आत गेले तेव्हा मी स्वतःला असं सांगितलं, ठीक आहे मला इलेक्ट्रॉनिक्स मधलं काही येत नाही, ABCD सुद्धा, पण तिकडे बसलेल्या कोणालाच माझे स्वामीजी माहिती नाही. Nobody knows what I know about Swamiji. At least एवढं तरी थोडंसं वाचन. Last 9 years this place has prepared me. बघा मी तेच सांगते की ही तयारी आहे. हे 150 नुसतं तुम्हाला आठवते की कधी बोलले, ते नुसतं बोललं गेलं नाहीये, बोलवून घेतलं गेलंय आणि करवून घेतलं गेलंय. 150 व्याख्यानात 50,000 पेक्षा जास्त कॉलेज, शाळा आणि पब्लिक असे लोक कव्हर झाले. मला वाटतं खूप छान की एवढ्या लोकांना मी स्वामीजी सांगू शकले. आणि हे स्वामीजींनी तयारी 9 वर्ष एक जोसेफाईन पासून 6 व्हॉल्यूम्स न्यू डिस्कवरीचे करून घेतले. कारण सांगायला किती होतं की लोकांना कळायला लागलं की हिच्याकडे खूप आहे सांगण्यासारखं, आणि स्वामीजी एवढंच नाहीये. ती फक्त सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि मुलांना यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज, माझ्याशी वेनेवर तंत्रप्रणा दिदी केम हिअर अँड लास्ट टाइम यूथ रिट्रीट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की टाटांचं आपल्याला माहिती आहे की स्टील प्लांट विकत घेतला. तुम्ही सगळे तेव्हा नव्हतात, पण माताजींनी सांगितलं होतं की जेव्हा जमशेदजी टाटांनी स्टील प्लांट टाकायचं ठरवलं भारतामध्ये, तर ब्रिटिश म्हणाले की ओ तुम्ही म्हणजे भारतीय आता ब्रेड तयार करणार, म्हणजे आपलं स्टील इतकं खराब असणार आहे पावासारखं नरम. आणि आज काही म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वी टाटांनी ब्रिटिश लोकांचा लंडनमधला सगळ्यात मोठा स्टील प्लांट विकत घेतला. म्हणजे केवढा कॉन्ट्रास्ट झाला ना, किती काळ बदलला. तर हे मी इंजिनिअरिंग कॉलेजला सांगत होते. थँक गॉड की आपण इकडे ऐकतो आणि आपल्याला शेअर करता येतं. तर मी जेव्हा सांगितलं तर फक्त यशवंतराव इंजिनिअरिंग कॉलेज असं होतं, आणि आणखी एक मला आठवतं मॅडम MP मधलं की त्यांनी मला त्या कंपनीचं नाव सांगितलं. तर दे वर सो हॅपी. पण त्यांना आधीचं बॅकग्राऊंड माहित नव्हतं. त्यांना फक्त माहित होतं की टाटांनी विकत घेतला आता प्लांट. पण जेव्हा मी सांगितलं स्वामीजींचं असं, आणि जेव्हा त्यांना लक्ष द्यायचं की स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांच्या राजवाड्यात मायक्रोस्कोप आणवला, त्यांनी टेलिस्कोप घेऊन घेतला, आणि जेव्हा स्वामीजींचं सायन्स मधलं नॉलेज आणि सांगायला लागलं, तेव्हा ते म्हणाले आम्हाला हे सगळं कोण सांगणार, त्यांना कोणी सांगितलंच नाहीये, कोण वाचतंय पुस्तक घेऊन. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि मी जेव्हा सुरुवात केली ना, तर माझी एक मैत्रीण मुंबईला एका शाळेत इंचार्ज आहे शाळेची, तर ती मला म्हणाली पण तू PPT नाही तयार केलं का, पण तू काय प्रेझेंटेशन नाही देणार का, तू काय फक्त बोलणार 1 तास, कसं मुलं ऐकणार तुझं. मी म्हटलं पण मला वाटतं की मुलं 1 तास ऐकू शकतात, आणि वी शुड डेव्हलप दॅट फॅकल्टी. 1 तास ते मला बघतायत आणि ऐकतायत, आणि मलाही ऐकत आहेत, ते स्वामीजी ऐकतात. तर का आपण करायचं नाही. नाही मला PPT करायचं, मला हेच सांगायचं.
आणि मी जाणार आश्रम शाळांमध्ये, तिकडे कुठे प्रोजेक्टर्स, तिकडे इलेक्ट्रिसिटी पण नसते, तर मी मग पीपीटीवर डिपेंड झाले तर होणार नाही. तर हा एक अनुभव होता इंजिनिअरिंग कॉलेजचा. आणि लगेच दुसरं लेक्चर होतं प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज. हे कॉलेज आम्हाला, मी अमरप्रणा माताजी, आमच्या शाळेमध्ये पूर्ण आम्हाला सगळ्यांना फार जवळचं झालं. 3 लेक्चर झाले तिकडे, एकदा झालं आणि ते परत त्यांनी बोलवलं सेकंड विजिटमध्ये. ते म्हणाले आमच्या फॅकल्टीसाठी घ्या. मग तर मी एकदमच घाबरून गेलेले. मी सारखी अमरप्रणा माताजीला, माताजी प्रोफेसर बोलले, बरोबर 95 प्रोफेसर होते. आणि मला तर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचं नाही, सगळ्याचे हेड्स होते. आणि मी बोर्डकडे असं बघितलं फक्त लेक्चरच्या आधी, आणि मी बघितलं ते टीचर्स रोल लिहिलं होतं, टीचर्स रोल ॲज पर स्वामीजी. सो टीचर्स रोल ऑफ स्वामीजी. कारण ते माझं 100वा लेक्चर त्या फॅकल्टी करता झालं. आणि इतकं मला वाईट आयुष्यात वाटलं नाही की मी रेकॉर्ड केलं नाही ते, आणि त्याच्यानंतरच मी रेकॉर्डिंग करायला लागले. ते लेक्चर मला माहिती नाही, मी अशी उभी होते बाजूला, माझ्याच बाजूला मी उभी राहून अवाक होऊन माझ्याकडे बघत होते की मी काय बोलते. I always I used to look at myself like a third person from where this is coming. मला तुम्ही नंतर विचारा, मी इकडनं उतरल्यावर आय डोंट नो एनिथिंग, म्हणजे मी बोलली स्वामीजींबद्दल पण समथिंग डिफरंट. आणि त्या लेक्चरमध्ये एक नवीन विचार जो आला तो मलाच आश्चर्यचकित करून दिला. मेरी लुई बर्गच्या ह्याच्यात मी घेतलंय ते लेक्चरमध्ये एकदा की स्वामीजी जेव्हा अनेक वेळा असं झालंय की लेक्चर देत आहेत आणि मध्येच उठून निघून गेले पाहिजे बोलता बोलता. मग कोणीतरी त्यांना विचारलं की स्वामीजी तुम्ही विसरलात का तुमचे पॉइंट्स, किंवा शक्य नाही ते पण तरी विचारलं कोणी की तुम्ही मुद्दे विसरला की तुम्ही पुढे काय बोलायचं विसरलं, का तुम्ही निघून आलात. तर स्वामीजी म्हणाले की आय सॉ इच माइंड लाईक अ क्ले, म्हणजे सगळी म्हणजे एखाद्या ओल्या मातीसारखी प्रत्येकाची मनं जेवढे लोक बसले आणि गेटिंग मोल्डेड इन टू माय थॉट. मी जे बोलतोय, मी जे मांडतोय त्याच्यात सगळे कन्वर्ट होत आहेत, त्या विचारामध्ये सगळ्यांचं मन बदलून जात, म्हणजे त्याच्यामध्ये त्या मोल्डमध्ये ते तयार होत आहे. आणि मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की मला कोणाचं मत परिवर्तन करायचा अधिकार नाहीये, कोणाचा भाव बदलायचा मला अधिकार नाहीये, आणि म्हणून मी तिकडनं निघून आलो. आय डिडंट वॉन्ट देम टू गेट मोल्डेड इन टू माय थॉट प्रोसेस, हे मी सांगितलं त्यांना. आणि मग मी म्हटलं हेच स्वामीजींनी निघून जाणं, पण ती जी शक्ती होती ती तुम्हा सगळ्या टीचर्स करतायत आहे, म्हणजे जेवढे प्रोफेसर्स आहेत त्यांनी तेच करायचंय ना. 40 मुलं आहेत किंवा 100 मुलं आहेत. सो यू आर टीचिंग इलेक्ट्रॉनिक्स, यू आर टीचिंग वॉट एव्हर टॉपिक यू आर टीचिंग, फिजिक्स आहे, जे काही तुमचं टॉपिक आहे असेल. सो यू कॅन मोल्ड दोज माइंड्स ॲट अ टाइम विथ इन युअर सब्जेक्ट. So it's a great thing. Actually, what Swamiji was doing, he left because it was a religious thought. If people would have changed into, जसं त्यांनी कालीचा स्पर्श करून त्याचा भाव बदलायचा हे झालं त्यांच्याकडनं, तसं होत होतं. पण आपण ते करू शकतो ना ॲज अ टीचर, हे मला एकदम सुचलं. आणि ते टीचरला इतकं भावलं की तुम्ही करू शकताय, आणि तुम्ही का नाही करू शकत. जर तुम्ही फक्त आपलं काय होतं की जसं हुशार विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष दिलं असतं टीचर्सकडनं. आणि मला असं वाटलं की, आणि खूप नव्याने मला कळलं मी सांगतानाच की मी ठाकूर एज अ टीचर घेतलं. मी म्हटलं मी फक्त स्वामीजींचं टीचर्स रोल घेत नाहीये, की स्वामीजींनी ठाकूरांनी स्वामीजींना कसं तयार केलं किंवा स्वामीजींनी निवेदितांना कसं तयार केलं भारतात आल्यावर. कारण इतकं भारतीयत्व त्यांच्याकडे येण्याकरता ते ट्रेनिंगच होतं ना. ते सगळं जे काही त्यांना त्यांच्या बरोबर राहिले, त्यांना गोष्टी सांगितल्या, त्यांचं मन जेव्हा पूर्ण बदललं आणि मी भारतीय आहे हा विचार येणं, ते केवढं मोठं ट्रेनिंग आहे. प्लस ठाकूरांनी नरेंद्रलाच नाही बाकीच्यांना कसं ट्रेन केलं की निरंजन महाराजांना वेगळ्या पद्धतीने ट्रेन केलंय, आणि कोण योगेन दी माइल्ड होते, सगळ्यांना माहिती येतं त्या गोष्टी. तर सेम सिच्युएशन मध्ये 2 लोकांना वेगळं केलं, किंवा कोणाला किती पोळ्या द्यायच्या, आणि नरेंद्रला काहीच नाही, तू नरेंद्रला किती पण करस माताजींना सांगायचं तुम्ही करा, पण यांना इतकंच दिलं पाहिजे, नाहीतर सगळी एनर्जी पोटाकडे जाईल आणि ध्यान होणार. हे जे ट्रेनिंग आहे ते अध्यात्माचं ट्रेनिंग आहे. पण टीचर म्हणून, प्रोफेसर म्हणून मला माझ्या 40 मुलांना ओळखता येत नाहीये का की हा वीक आहे, तर आई जो खरोखर कमकुवत आहे, त्याचं पोट ठीक नाहीये, त्याला वेगळं शिजवून खायला घालते, त्याच्याकडे जास्त लक्ष देते,
तर ॲज अ टीचर मला पण तेच केलं पाहिजे. हे ठाकूरही स्वामीजींकडनंच आपल्याला कळतं. तर अशा गोष्टी सांगता सांगता मला सुचल्या आणि तो विचार मलाच अवाक करून जायचा की मी काय बोलते. असं अनेक वेळा झालंय. आणि प्रियदर्शनी कॉलेजमध्ये 3रं लेक्चर होतं, ते होतं मुलींच्या हॉस्टेलवर. तो एक वेगळा अनुभव होता. या सगळ्या 150मध्ये मी जसं म्हटलं, स्त्रियांचं दुःख कळत गेलं मला. स्त्रिया माझ्याशी इतक्या ओपन होऊन बोलत आल्या की त्यांनी कधीच कोणाला ते सांगितलं असेल ते त्या मला सांगायला लागल्या. पण ते सर मला म्हणाले की आमच्या 2nd लेक्चरला ते म्हणाले होते की मॅडम आमच्या इकडे एक सुसाईडची केस झाली आहे, हॉस्टेलवरती कोणीतरी सुसाईड केलं मुलींनी आणि आता बाकी सगळ्या मुली घाबरलेल्या आहेत. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. मला आठवतं मी इथल्या युवती शिबिरामध्ये घेतलंय, हा विषय मी मांडलाय आणि मी त्याच्यातनं गेले. त्यामुळे ते कळणं माझ्यासाठी फार सोपं गेलं की हा जर विचार आला त्याच्यातनं बाहेर पडायला मला कोणीतरी हवंय ज्याच्याशी मी बोलू शकते. पण कदाचित त्या मुलीला एवढ्या हॉस्टेलमध्ये राहून पण एकाही मैत्रिणी बरोबर हे शेअर करता आलं नाही. हे किती वाईट वाटलं. आणि मग मी आणि अवकळा माताजी तिकडे गेलो, त्या हॉस्टेलवर गेलो, कारण जिथे झालं तिकडे घेण्यात जास्ती महत्व होतं. आणि त्या मुलींना आम्ही जसं स्वामीजी म्हणतात ना की सीता सावित्री दमयंती आणि गार्गी मैत्रिणी कशा म्हणजे मठातच यायला हव्या. आणि आम्ही माताजींना जास्त त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की आणि मुलींना सांगितलं माताजींनी सुद्धा. आणि आम्ही ऐगिनी नंदिनी स्तोत्र घेतलं, त्यांना शिकवलं आणि त्यांना सांगितलं की आयुष्य समजा तुम्ही प्रेमात पडला, कोणी तुम्हाला फसवलं, तुम्हाला नाकारलं, जीवनात कितीतरी गोष्टी होतात. पण एका व्यक्ती करता पूर्ण आयुष्य पणाला लावून संपवणं हे काही उत्तर होऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही खरं प्रेम करताय आणि त्या व्यक्तीने समजा तुम्हाला फसवलं असं तुम्हाला वाटलं तर त्याची